हिंदू कोण विचारल्यावर वडिलांनी हात वर केला, मग गोळी मारली। विनवणी करून देखील अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या। डोंबिवलीमधील हर्षल लेलेने सांगितलंय पहलगाममधील हल्ल्याचा मुस्लिम तो मेरे पिताजी है संजय लेले, उन्होंने हाथ ऊपर करने की कोशिश तो उनको सिर में गोली मार दी उन्होंने। दहशतवादी दिसतील तिथे गोळ्या घाला, सरकारनं शूट अँड साईटचे आदेश द्यावेत। वडिलांच्या मृत्यूनंतर हर्षल लेलेचं संतप्त भावना आहेत या। दहशतवाद्यांच्या डोक्यावर गोप्रो कॅमेरे होते। 5 ते 10 मिनिटं त्यांनी गोळीबार केला आणि नंतर ते जंगलामध्ये पळून गेले। लेले कुटुंबियांनी सांगितला हल्ल्याचा घटनाक्रम। जो टेररिस्ट मैंने देखा उनके सर पे गोप्रो कैमरा लगा था, वो मैंने देखा, बाकी मैंने कुछ नहीं देखा। दहशतवाद्यांनी डोळ्यामध्ये गोळ्या घातल्या, लहान मुलांनाही मारलं। एका मुस्लिमानं अतिरेक्यांना अडवलंय तर त्यालाही गोळ्या घातल्या। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांनी सांगितलंय अंगावर काटा आणणारा हा अनुभव। माझ्या वडिलांना 3 बुलेट्स फायर केला, एक डोक्यात मारली, एक कानापासून गेली आणि एक छातीच्या साईडला लागली आणि ते डायरेक्ट पडले खाली। आणि आईला मग ते म्हणजे आईवर पण त्यांनी पकडली होती बंदूक, पण त्यानंतर त्यांना दिसलं की माझ्या समोर जे काका आहेत ते आम्ही टिकल्या काढून फेकल्या, अजान म्हटलं, पण तरीही त्यांनी आम्हाला सोडलं नाही। पहलगाम हल्ल्यामधील पीडित कुटुंबियांनी सांगितलाय अंगावर काटा आणणारा हा अनुभव। संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांनी हा अनुभव सांगितलाय। आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्याने आजान म्हटली, पण त्यांनी आमच्या माणसांना मारलं। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य। दहशतवादी पर्यटकांवर गोळीबार करतानाचा नवा लाईव्ह व्हिडिओ सध्या समोर आलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटेंवर अंत्यसंस्कार। शरद पवारांकडून शोकाकुल कुटुंबियांचं सांत्वन। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक विशेष विमानानं महाराष्ट्रात नागपूर, मुंबई, पुण्यासह आतापर्यंत 120 पर्यटक सुखरूप परतले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये एअरलिफ्ट। जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधून पर्यटकांना घेऊन विशेष विमान मुंबईत दाखल झालंय। अडकलेले पर्यटक मुंबई विमानतळावर पोहोचलेत। राज्य सरकारकडून विशेष विमानाची सोय।